नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जन्मी श्री स्वामी समर्थ. तुमचा दिवस शुभ जावो हेच मी स्वामींपुढे प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज जी मी माहिती देणार आहे ना, ती आहे की चैत्र नवरात्री जी सुरू होत आहे 19 तारखेपासून, गुढीपाडव्यापासून. ठीक आहे. तर त्या 9 दिवसात कुठल्या अशा सोप्या सेवा आपण करू शकतो. कारण बघा, वर्षातून 4 नवरात्र येतात. ठीक आहे. त्यामधून 2 नवरात्र गुप्त असतात. ठीक आहे. आणि 2 नवरात्र सगळे हे मनवतात. तर चैत्र नवरात्रीमध्ये जर तुम्हाला काहीच जमणार नसेल करायला, तर फक्त ह्या 2 सेवा करा. आणि सेवा करण्याने काय फलप्राप्ती भेटते हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्या अगोदर आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते. ठीक आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपद्य श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा, चैत्र नवरात्री. ठीक आहे. जर तुम्हाला घटस्थापना करायला जमणार नसेल, ठीक आहे, आणि तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठही वाचायला जमणार नसेल, तर तुम्हाला कुठल्या अशा 2 सेवा, सोप्या सेवा ज्या मी तुम्हाला सांगणार आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत. तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्र ह्याचा पाठ करायचा आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला ना नवारण मंत्र, बघा नवारण मंत्र हा ना शक्तीचा मंत्र आहे. त्याबरोबर 9 दिवसामध्ये आपण आपलं शिव आणि शक्ती तत्व हे जागृत करू शकतो. त्यामुळे आपल्याला ओम नमः शिवाय मंत्राचा जाप 5 वेळा करायचा आहे. आणि आपल्याला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचा जाप 5 वेळा करायचा आहे. आणि सिद्धकुंजिका स्तोत्र आपल्याला 21 वेळा म्हणायचं आहे. तुम्हाला जर दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला जमणार नसेल तर तुम्ही हे करू शकता, हे मंत्राचा जाप, आणि तुम्ही नामजाप घेऊ शकता. कधीही नवारण मंत्र जर तुम्ही करत असाल त्या अगोदर ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जाप करणं गरजेचं आहे. कारण बघा, शक्ती तत्व फक्त जागृत असणं आपल्या शरीरासाठी योग्य नाही आहे. आपल्याला शिवतत्व जागृत करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की हे पूर्ण शरीर आपले शिवशक्तीने बनलेलं आहे. आपले जे 7 चक्र आहेत त्यातले खालचे जे 3 चक्र आहेत ते आहेत आपलं शक्ती. ठीक आहे. आणि वरचे जे 3 चक्र आहेत ते आहेत शिवतत्व. आणि जेव्हा दोघं मिळतात ते आपल्याला हृदय चक्रामध्ये भेटतात आणि त्यालाच शिवशक्तीचं मिलन असं म्हणतात. ठीक आहे. तर ह्या सेवा तुम्हाला 9 दिवस करायच्या आहेत. ठीक आहे. बघा, आता ह्याच्यातून फलश्रुती काय भेटते. ठीक आहे. तुमचं जर लग्न जमत नसेल, कारण की आहे ना बघा, शक्ती तत्व म्हणजे काय, तर व्हीनस, तुमचं शुक्र चांगलं होतो. ठीक आहे. शुक्र चांगलं होणं म्हणजे काय की तुमचं जर तुमचं लग्न जमत असेल आणि जर तुमच्या लग्नात काय बाधा येत असतील आणि तुमच्या संसारात काय अडचणी असतील, तर त्याच्यासाठी आपण हे करावं. ठीक आहे. 9 दिवस ह्याचा पाठ करावा आणि हे मंत्रजाप करावं. त्याने काय होणार आहे की तुम्हाला ना पार्वती माँ म्हणजे शक्ती स्वरूप जी कुठली देवीला तुम्ही पूजता, म्हणजे ज्या कुठल्या देवीबद्दल तुम्हाला श्रद्धा आहे, ठीक आहे, त्यांच्याशी तुमचं कनेक्शन बिल्ड व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. बिकॉज त्याचं ना फळ तुम्हाला लवकर दिसेल. ठीक आहे. आणि फलप्राप्तीही लवकर होईल. बिकॉज तुमचं कनेक्शन आहे ना देवी देवतांशी लवकर कनेक्ट होतं. तर तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्र ह्याचा पाठ करायचा आहे. ठीक आहे. जर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ केला ना, त्यातच पूर्ण दुर्गा सप्तशतीचा पाठ होणार आहे तुमचा. ठीक आहे. तर तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे. आता ह्याच्याने तुम्हाला फलश्रुती काय भेटणार आहे, एकतर तुम्ही स्वतः आकर्षित होत जा. आकर्षणच आहे ना, तर जर तुम्हाला बघा आतून जर तुमचं ना अग्नितत्व आणि तुमचं जलतत्व ह्याचं जर इम्बॅलन्स असेल, ठीक आहे, तर मग एकतर जलतत्व इम्बॅलन्स असलं तर काय होतं, जलतत्व इम्बॅलन्स असलं तर पूर्ण मानसिक स्थितीमध्ये परिणाम येतो. ठीक आहे. अग्नितत्व इम्बॅलन्स असेल तर तुम्हाला खूप राग, द्वेष आणि या सगळ्या गोष्टी निर्माण होतात तुमच्यामध्ये. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी शांत करण्यासाठी आपल्याला ह्या 9 दिवसांची सेवा ही करायची आहे. ठीक आहे. तुम्ही जर करायला घ्याल ना, तुमच्या स्वतःमध्ये तुम्ही परिवर्तन बघाल. पण हे शांतपणे तुम्हाला करणं गरजेचं आहे. एक ठिकाण निवडा, अर्धा तास तरी तुम्ही द्या. ठीक आहे. 9 ते 12च्या मध्ये तुम्ही ही सेवा करू शकता आणि बघा मग तुमच्या स्वतःमध्ये कसा फरक तुम्हाला दिसतो. तुमची स्वतःमध्ये एक ऊर्जा वेगळी तुम्हाला जाणवेल. ठीक आहे. चेहऱ्यामध्ये पण एक चमक येते. व्हीनस आहे ना, त्यामुळे या सेवा करण्याने, स्पेशली नवरात्रीची सेवा करण्याने ना, चेहऱ्यावरती पण तेज येतं आणि माणसाला एकदम आतून खूप एकदम चांगलं वाटतं. आतून आहे ना तुम्हाला खूप एनर्जेटिक वाटायला फील होईल. ठीक आहे. ह्याच्यानंतर तुम्हाला जर काही पण तुमच्या लग्नाच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स येत असतील तर तुम्ही हे करून बघा. सगळ्यात उत्तम वेळ आहे ही.
तुम्ही ज्यावेळी कनेक्ट होऊ शकतात देवांशी, देवी देवतांशी, स्पेशली शिवजी आणि पार्वती माशी लवकर तुम्ही कनेक्ट होऊ शकता. म्हणून बघा चैत्र नवरात्रीला ह्या सेवा करणं गरजेचं आहे आणि फरक दिसून येईल. ठीक आहे, तर हीच होती माझी माहिती. मला हेच आज सांगायचं होतं की साधी सोपी सेवा ही चैत्र नवरात्रीच्या वेळी 9 दिवसात कशी करावी आणि अष्टमी नवमीला तुम्ही छोट्या मुलींना तुम्ही घरी बोलून त्यांना तुम्ही काही गोडधोड आणि खेळणं हे देऊ शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला 9 दिवस हे तुमचे अशा पद्धतीने तुम्ही 9 दिवसांची सेवा ही करू शकता. ठीक आहे, तर जर तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत महत्त्वपूर्ण माहिती भेटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्त राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.